नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आणि तब्बल 120 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जालना खामगाव रेल्वे मार्गाच्या कामाला अखेर गती मिळाल्याची चिन्हे दिसू लागली आहे. केंद्र आणि राज्य शासनानं या रेल्वे मार्गासाठी हिरवा कंदील दाखवत भूमी अधिग्रहणासाठी राजपत्र घोषित केल्यानं जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. तब्बल 120 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जालना खामगाव रेल्वे मार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या जालना रेल्वे संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना व्यक्त होतीये. केंद्र शासन आणि राज्य शासनाने या रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवत भूमी अधिग्रहणासाठी राजपत्र घोषित केले. तसे जालना जळगाव रेल्वे महामार्गासंदर्भातील प्रक्रिया देखील मार्गी लावल्यानं जालना शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास जालना शहरातील हुतात्मा जनार्दन मामा चौक जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा जनार्दन मामा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्याची आतिषबाजी केली आणि जल्लोष साजरा केला. जालन्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासासाठी तसेच विदर्भाशी थेट जोडणी निर्माण करण्याच्या दृष्टीनं जालना खामगाव आणि जालना जळगाव रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळं वाहतूक उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. संघर्ष समितीच्या वतीने काय जल्लोष साजरा केलाय, काय नेमकं याच्या मागची भूमिका आहे आणि काय कारण? याच्या मागची भूमिका एकच आहे. आमची मेहनत सफल झाली. आमचे गणेश काका चौधरीचं स्वप्न साकार झाले आणि आम्हाला ते करायचे होते. आता आम्हाला जालना जळगाव बी भेटलंय, जालना खामगाव बी भेटलंय. आम्हाला आता जालना बीडसाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आम्हाला लई आमचे संघर्ष समितीचे लई साथ भेटू लागले आणि वरचे वरिष्ठ नेताचे बी आम्हाला लई साथ भेटू लागले. ह्या कारणाने प्रतापराव जाधव, रावसाहेब दानवे, महाले मॅडम यांच्या सर्वांचे आम्हाला लई आम्हाला पाठिंबा आहे आणि याच्या सर्वांच्या प्रयत्नातून आम्हाला हे खामगाव जालना भेटले. आज काय जल्लोष साजरा केला आपण? आजचा जल्लोष यासाठी आम्ही साजरा केला की गेल्या 20 वर्षापासून जे आमचे संस्थापक अध्यक्ष गणेशलालजी चौधरी व आमची सर्व टीमने जे जालनाच्या विकासासाठी व विदर्भाच्या जोडण्यासाठी आम्ही जे रेल्वेचा प्रकल्प जे 1907चा जे प्रकल्प होता, जे प्रलंबित होता, तो रेल्वे झाली पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मागणी केली आहे. सर्वप्रथम आम्ही लालू प्रसाद यादव यांचा आभार मानतो की सर्वप्रथम त्यांनी 2 कोटी रुपये देऊन याचा पुनर्सर्वेक्षण त्यांनी सुरू केलं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केलं. असं 3दा आमचे सर्वेक्षण झाले, परंतु सर्वेक्षण ते मायनसमध्ये झाले. पुन्हा दानवे साहेब रेल्वे मंत्री झाल्यावर दानवे साहेबाच्या हाताने या रेल्वेचा पॉझिटिव्ह प्रोजेक्ट आमच्या हाती आला. त्यानंतर त्यांच्या मंत्रिपद गेल्यानंतर आमचे श्वेताताई महाले जे आहेत चिखलीचे आमदार, त्यांनी राज्याच्या 50% जो निधी आहे तो मिळवून घेण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर सध्या केंद्रामध्ये पडित असलेले हे फाईलला आमचे प्रतापराव जाधव साहेब यांनी पण प्रयत्न केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहे. आणि मराठवाडा, विदर्भ जे आपला मागासवर्गीय सांगतात ते विकास होण्यासाठी फार महत्त्वाची ह्या रेल्वेला ठरणार आहेत. तसेच आमची जालना जळगाव ची जी मागणी होती ते पण पूर्ण झाली. आता आमची बीड जालनाची जे मधला भाग जे सुटलेला आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज या जल्लोषाच्या निमित्ताने मी हे संदेश देऊ इच्छितो. आज कशा पद्धतीने आपण जल्लोष साजरा केलाय? आज या फटाके वाजून आम्ही जल्लोष साजरा केला, पेढे आणि जल्लोष करून साजरा केला. जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त जालना पोलीस दलातर्फे संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. फिट इंडिया अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीला शहरातील महात्मा गांधी चौक येथून सुरुवात झाली होती. शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात दाखल झाली होती, जिथे तिचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून नियमित व्यायाम आणि दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढवण्याचा संदेश देण्यात आला. सुदृढ शरीर, निरोगी जीवन आणि स्वच्छ पर्यावरणासाठी सायकल चालवा असा संदेश जालना पोलिसांनी या उपक्रमातून दिला आहे. माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानानुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत व्हील्स ऑन सायकल हा संडे उपक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे. यामध्ये माननीय SP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व जालनामधले अधिकारी, कर्मचारी ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याप्रमाणे आज संडेचा दिवस सायकल दिवस म्हणून आज आम्ही साजरा करत आहे. जालन्याच्या परतूर शहरात 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह थेट नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीतून वाहून नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर हा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेण्याची नामुष्की ओढावली. परतूर शहरातील युवक 2 दिवसापासून बेपत्ता होता आणि त्याचा मृतदेह याच परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीखाली आढळून आल्यानंतर शवविच्छेदनासाठी चक्क नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीतच टाकून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान मागच्या 15 दिवसापूर्वीच परतूर नगरपालिकेच्या नवीन रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलं. प्रशासनाने मृतदेहाची विटंबना करत तो कचऱ्याच्या गाडीत टाकून नेल्यानं नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय. जालन्यातील परतूर येथे मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केली आहे. मृतदेह वाहतुकीसाठी स्वतंत्र शववाहिका उपलब्ध असताना कचऱ्याच्या वाहनाचा वापर करण्यात आल्यानं प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभाराची चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे. परतूर शहरात दिनांक 1 तारखेला सुरेश ढाकरगे नावाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार परतूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याची मित्र कंपनी त्याचा शोध घेत होती. दिनांक 4 तारखेला त्याची मोटरसायकल परतूर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात आढळून आली. परत त्याचा शोध घेतला असता त्याचे प्रेत हे नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली सापडले. या अनुषंगाने पोलिसांनी पंचनामा करून परतूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी प्रेत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या असे सांगितले व काही कार्यकर्त्यांनी सुद्धा ते सांगितले की त्या रुग्णवाहिका द्या. परतूर नगरपालिकेला काही 15 दिवसापूर्वीच नवीन शोरूम अशी रुग्णवाहिका फक्त प्रेत नेण्यासाठी उपलब्ध झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा मोठा थाटामाटा झाला आहे. त्या अगोदरही 1 वर्ष अगोदर रुग्णवाहिका परतूर शहराच्या नगरपालिकेला देण्यात आली आहे. एवढे असतानाही परतूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी अक्षरशः त्या प्रेतची विटंबना करून प्रेत असं टेचरवर न नेता फरकत नेऊन नगरपालिकेच्या ॲम्ब्युलन्स नसताना एका कचऱ्याच्या गाडीत ती प्रेत घेऊन गेले आहेत. हे किती विटंबनाकृत दृश्य आहे. परतूर नगरपालिकेला कसा कारभार चालला आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देते का नाही. 2-2 गाड्या असतानाही प्रेताची आशा आवडल्या होत असेल तर जनतेने करावं काय. यासाठी मी परतूर नगरपालिकेच्या संदर्भात आणि पोलीस संदर्भात परतूरचे SDM साहेब गायकवाड साहेब यांना मी लेखी तक्रार दाखल केली असून या संबंधिताची चौकशी करून याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. आणि अशी विटंबना करणं हे कितीपय महाराष्ट्र शासनाला काळीमा फासणारी घटना या परतूर शहरात घडली आहे. आज रोजी सांगतो परतूर नगरपालिकेला 2-2 रुग्णवाहिका असून काय कामाच्या त्या नुसत्या परतूरला शोरूमला अशा मांडल्यासारख्या आहेत. गेल्या वर्षी 1 रुग्णवाहिका आली आणि आता 15 दिवसापूर्वी 1 रुग्णवाहिका. तुम्ही थाटात उद्घाटन करता, लोकार्पण सोहळा करता, कशासाठी करता? जनतेच्या सेवेसाठी नाही तर मग ती रुग्णवाहिका नुसती बाजारात मांडल्यासारखी उभा करण्यासाठी आहे का असं माझं ठाम मत आहे. आणि या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. नसता मी पूर्ण महाराष्ट्रभर याचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी माझी खंबीरपणे मागणी आहे. आणि मी जे काही लेखी तक्रार केली आहे त्या लेखी तक्रारची तात्काळ चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. अर्जुन पाडेवार, परतूर. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल 6,40,000 रुपयाची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल 6,40,000 रुपये मागितले होते. मात्र लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण ACBच्या जाळ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक करणारे 6 हॅवा ट्रक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यासाठी तहसीलदारांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.